नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्यांना आता पीक विमा उद्यापासून सरसकट मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मिळालेला आहे. तर उद्यापासून या जिल्ह्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे. तर ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ ज्यांना आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्यापासून सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याची सुरुवात होणार आहे. फक्त या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता की कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर बघूया. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर अहमदनगरमध्ये 8,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये 12,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याच म्हणजे वाशिममध्ये 14,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळमध्ये 12,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बीडमध्ये 4,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. हिंगोलीमध्ये 4,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अकोल्यामध्ये 6,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्ध्यामध्ये 8,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. परभणीमध्ये 8,400 शेतकऱ्यांचा समावेश आहे. जालन्यामध्ये 5,200 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बुलढाण्यामध्ये 11,600 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आता पीक विमा उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.